नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आलेली आहे. तुम्ही ते स्क्रीनवरती पाहतच असाल की मी आयुर्वेदिक कॉलेजबद्दल आज मी तुम्हाला डिटेल्समध्ये अगदी पूर्ण सांगणार आहे. ते कोणतं आयुर्वेदिक कॉलेज आहे, कुठे आहे, लोकेशन्स काय आहे, त्याच्या कॉलेजचा इंटेक किती आहे. 2023चं मी अगदी पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे की विद्यार्थ्यांना किती ट्युशन्स फी होती त्या वर्षी 2023मध्ये विद्यार्थ्याला प्रत्येक कॅटेगरी वाईज. त्याच्याबद्दल आज मी डिटेल्स तुम्हाला माहिती देणार आहे. तर स्क्रीनवरती तुम्ही अगदी झूम करून पाहू शकता. मी अगदी कॉलेज काढलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय असं काढलेलं आहे. हे पूर्ण मी कॉलेजचं काढलेलं आहे आणि ते पूर्ण तुम्ही इथे पाहू शकता की इथं डेट नीट UG 2023चं आहे आणि त्या कॉलेजचं नाव आहे. तर इथे नेम ऑफ द कॉलेज दिलेलं आहे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय. तर हे कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर असं हे पूर्ण इथे हे कॉलेजचा ॲड्रेस दिलेला आहे. तर हे आयुर्वेदिक म्हणजेच BMS कॉलेज हे प्रायव्हेट कॉलेजचं आहे. तर पूर्ण हा ॲड्रेस आहे म्हणजेच संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. तर तिथला हा पूर्ण अगदी ॲड्रेस आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना माहिती नाही ह्या कॉलेजबद्दल त्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप युजफुल व्हिडिओ राहणार आहे. तो अगदी तुम्ही पाहू शकता. तर इथल्या विद्यार्थ्यांना ज्या काही विद्यार्थ्यांना डोमॅसल सर्टिफिकेट्स आहे ज्या विद्यार्थ्यांकडे त्या विद्यार्थ्यांना अगदी 70% इथे त्यांना लाभ मिळतो आणि ज्या विद्यार्थ्यांकडे डोमॅसल नाही ते विद्यार्थी 15% सीट्समधून घेतात की म्हणजेच अदर स्टेटमधले सुद्धा विद्यार्थी ते 15%नी तुम्ही विदाऊट तुम्हाला डोमॅसल सर्टिफिकेट असताना सुद्धा त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकतं, पण ते 15%नी होऊ शकतं. त्याच्याबद्दल अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून अगदी तुम्ही स्क्रीनवरती पुढे पाहू शकता. मी अगदी हे पूर्ण झूम करून तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल. तर इथं अगदी स्टेटस काढलेलं आहे. स्टेटस फॉर प्रायव्हेट युनायटेड कॉलेज आहे आणि ते हे टोटल UG सीट्स अकॅडमिक 2023-24 असं इथं दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आणि त्या कोर्सेस ऑफ BMS दिलेलं आहे आणि दिल्ली सँक्शन म्हणजे इथं 100 सीट्स आहेत आणि इथं नाशिक ॲफिलिएटेड 2023-24 इथे पण हे 100चं सीटचं दिलेलं आहे आणि रिमार्क दिलेला आहे. ओके. आणि हे डिस्ट्रीब्युशन्स ऑफ सीट UG पर स्टेट CET सेल महाराष्ट्र. तर ह्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये आज वाचून दाखवणार आहे आणि समजून पण सांगणार आहे. तुम्ही ते पाहू शकता. इथे काढलेलं आहे हे कोर्स BMS आणि टोटल इंटेक 100चं आहे आणि इथे इंटेक जे स्टेटचं आपलं CETचं आहे तिथला 100चं इंटेक आहे. ऑल इंडिया कोठ्यामध्ये इथे 15% विद्यार्थ्यांना सीट्स भरतात. अदर राज्याच्या पण विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेऊ शकतात आणि पण त्या विद्यार्थ्यांना तिथलं कुठलंच बेनिफिट भेटत नाही. पण गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आणि जो स्टेट कोठ्यामधले विद्यार्थी आहेत त्यांना 70% जो असतो आपल्याला कोठा, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बेनिफिट मिळत असतं. ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे किंवा त्यांच्या वडिलांचं 8 लाखापेक्षा इन्कम कमी आहे तर त्या विद्यार्थ्यांना इथं फी 50% माफ होत असते आणि ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचं 8 लाखापेक्षा जास्त इन्कम आहे त्या विद्यार्थ्यांना इथे फी माफ होत नाही. तर म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या कॅटेगरीला फुल फीस भरावी लागते किंवा कुठल्या दुसऱ्या अदर म्हणजे शेड्यूल कास्ट, SC ST जे कॅटेगरी आहेत किंवा OBC किंवा EWS ज्यांच्याकडे इकॉनॉमिकल सेक्शन ह्यांच्याकडे जर सर्टिफिकेट्स असतात त्या विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप मिळत असते. तर त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे NRI कोटा इन्स्टिट्यूट हा 15% आहे आणि टोटल सीट्स आहे 100च्या दिलेल्या आहेत या आयुर्वेदिक कॉलेजला. ओके. आणि नेक्स्ट तुम्ही इथे पाहू शकता मी अगदी इथे पूर्ण काढलेलं आहे ते ट्युशन फीस पर इयर. तर पूर्ण अगदी ही ट्युशन फीस पर इयर झूम करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पूर्ण पहा तुम्ही स्क्रीनवरती. तर ट्युशन फीस काढलेली आहे आणि 2023-24 आणि कोर्सेस BMS आहे. तर स्टेटचं मेरिट कोठ्यामधली फी स्ट्रक्चर इथं 1,88,500 रुपये हा इथं फी स्ट्रक्चर दिलेली आहे आणि ऑल इंडिया म्हणजेच AIQ कोठ्यामधली पण सेम 1,88,500 रुपयेचं तिथे एका वर्षाला फीस राहणार आहे. हे प्रायव्हेट कॉलेजची फीस आहे. आणि इन्स्टिट्यूशनल कोठा आहे तर तिथली फीस आहे 5,65,500 रुपये आहे आणि NRI कोठा पण असतो तर तिथली फी थोडी हाय असते. तर इथं 9,42,500 रुपये इथे फीस राहणार आहे. तर इथे अगदी स्टेट कोठा आणि ऑल इंडिया कोठा म्हणजेच AIQ कोठा त्याच्यामध्ये सेम फीस आहे. पण प्रत्येक स्टेट कोठ्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज किती फीस असणार आहे अगदी मी तुम्हाला इथे पुढे दाखवतो. तुम्ही इथे पाहू शकता नंबर 4ला कॅटेगरी वाईज फीस सब्जेक्ट टू स्कॉलरशिप असं त्यांनी दिलेले आहेत. त्यांचे रूल्स कोणते कोणते आहेत अगदी हे तुम्ही रूल्स पूर्णपणे पाहू शकता. इथं ओपन कॅटेगरी इथे मी तुम्हाला फर्स्ट दाखवते. ओपन कॅटेगरीमध्ये ट्युशन फीस 1,67,555 रुपये एका वर्षाला फीस त्या कॉलेजला 2023मध्ये होती आणि
हे अदर चार्जेस इथे फीस 20,945 आहे. तर इथं टोटल 1,88,500 रुपये ही आहे त्यांची फीस ओपन कॅटेगरीची एका वर्षाची ही फर्स्ट इयरची फीस आहे. असं हे प्रत्येक वर्षाला म्हणजे 4.5 वर्षाची फीस घेतली जात असते. आणि ओबीसी कॅटेगरीला पण तुम्ही ते फी पाहू शकता. 83,778 रुपये ही फीस आहे फक्त ट्युशन फीस. आणि तिथलं इथे डिपॉझिट हे 20,945 सेम आहे. आणि त्या विद्यार्थ्याला टोटल 1,04,723 रुपये तर फीस राहणार आहे ओबीसी कॅटेगरीला. ओके. आणि जे EWSच्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही फीस राहणार आहे. तिथं 83,775 रुपये ही फीस ट्युशन फीस आहे त्या विद्यार्थ्याला EWSच्या. आणि इथं डिपॉझिट 10,472 रुपये आहे. आणि टोटल इथं 94,250 रुपीज ह्या EWSच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला BMAसाठी म्हणजे 4.5 वर्षाप्रमाणे फीस घेतली जात असते. ओके. आणि नेक्स्ट SBC म्हणजेच VJNT, NT1, NT2 आणि NT3 यांना इथे फी स्ट्रक्चर नील दिलेलं आहे. आणि फक्त हे डिपॉझिट आहे हे 20,945 रुपये म्हणजे टोटल त्या विद्यार्थ्यांना 20,945 रुपयेच घेतली जाणार आहे. ओके. जे NT1, NT2, NT3 आणि VJ कॅटेगरी किंवा SBC कॅटेगरी. आणि जे शेड्यूल कास्ट म्हणजेच SC STच्या विद्यार्थ्यांना पण इथे ट्युशन फीस काहीच नाही, नील आहे. आणि इथे डिपॉझिट पण त्यांच्याकडनं काहीच आकारलं जात नाही आणि टोटल फीस पण नील आहे. पण इथे जेव्हा त्या विद्यार्थी इथले डोमॅसाईल सर्टिफिकेट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहे, त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण कास्ट सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं पॅरेंट्सचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे, तर त्या विद्यार्थ्यांना अगदी फीस पूर्ण नील दाखवलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. म्हणजे त्या विद्यार्थ्यांकडनं काहीच फीस घेतली जात नाही. जी काही नॉमिनल फीस घेतली जाते ती पण स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांना रिटर्न केली जाते अगदी प्रत्येक वर्षाला. हे असं त्यांचं पूर्ण अगदी फी स्ट्रक्चर त्यांनी इथे दिलेलं आहे. आणि पुढे तुम्ही ते पाहू शकता इथे DD शुड बी ड्रॉ फ्रॉम एनी नॅशनलाइज्ड बँक इन द. हे DD काढायचं आहे ह्या कॉलेजचा ह्या नावाने CSMSS आयुर्वेदिक महाविद्यालय औरंगाबाद ह्या नावाने पेबल ॲट औरंगाबाद. म्हणजे ह्या नावाने त्या कॉलेजच्या नावाने हा DD तिथे काढावा लागतो. जेव्हा तुम्हाला सीट्स अलाउड होते आणि जेव्हा तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळतं तेव्हा ते कॉलेजच्या ॲडमिशनच्या प्रोसेसच्या वेळेस ह्या DD काढा लागतो. तो DD त्या नावाचा काढा लागतो. हे पूर्ण अगदी नोट दिलेली आहे. तुम्ही अगदी नोट डिटेल्समध्ये पाहू शकता आणि वाचू शकता. ओके. या दोन्ही नोट्स पॉईंट्स वाचा म्हणजे तुम्हाला पूर्ण अगदी डिटेल्समध्ये लक्षात येईल. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल अगदी ह्या कॉलेजबद्दल अगदी डिटेल्समध्ये माहिती हवी आहे, अगदी 2023मध्ये किती कॅटेगरीला विद्यार्थ्यांना किती मार्काला किती स्कोरला ॲडमिशन्स भेटलेलं होतं अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज, त्या विद्यार्थ्यांना अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज जर तुम्हाला स्कोर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला मार्क रँक आणि मार्क सांगण्यात येईल की विद्यार्थ्याला प्रायव्हेट सीट 2023मध्ये मिळालेली होती. ओके. आणि नेक्स्ट तुम्ही व्हिडिओमध्ये आणखीन पाहू शकता की ते मी सीट मॅट्रिक्स पूर्ण काढलेलं आहे. अगदी प्रत्येक कॉलेजचं इथे सीट मॅट्रिक्स दिलेलं आहे. तुम्ही अगदी झूम करून पाहू शकता. इथे सीट मॅट्रिक्स दिलेलं आहे. तर इथे प्रत्येक कॉलेज, मुंबईचं एक कॉलेज आहे इथे पाहू शकता तुम्ही. इथे मुंबईचं एक कॉलेज काढलेलं आहे. इथे पूर्ण इंटेक दिलेलं आहे आणि प्रत्येक कॅटेगरी जनरल वुमन आणि प्रत्येक SC STच्या कॅटेगरीचं इथं दिलेलं आहे. तुम्ही अगदी झूम करून पहा. प्रत्येक कॉलेजचं इथे मुंबई, पुणे, सातारा असे प्रत्येक कॉलेजचं दिलेलं आहे. ज्या काही विद्यार्थ्यांनी सीट मॅट्रिक्स पण पाहिजे असेल आणि ह्याचं डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता. एवढंच या निमित्ताने आज मी हा व्हिडिओ घेऊन आले होते. ज्या काही विद्यार्थ्यांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे नवीन व्हिडिओ माझे पाहता येतील. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.